आता दादाने लय चांगलं केलंय आता आम्हाला मास सोडल्याबद्दल पिल्ल सोडल्याबद्दल लय भारी केलंय आम्हाला. इथनं पुढं मासा आणि दादाचे आता आम्ही मरस तर आता आम्ही नाव काढणार आहे तिचं. दादाने चांगलं मस्त करून गेलाय आम्ही. विशाल हृदयाचा माणूस आम्ही आमच्या ह्या उजनीकरांसाठी पाहिलेला आहे. कारण जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोकांचे उदरनिर्वाहाचं ज्या उजनीव चालतं आणि भारतामधला सगळ्यात पहिल्यांदा धोरणात्मक निर्णय अजितदादांनी आम्हाला 2023 साली घेतला. अजितदादा बैठकीला बसले होते पुण्यामध्ये. तर त्या बैठकीत त्यांच्यापर्यंत आमचा विषय गेला. त्याच्या आधी कुठला पत्रव्यवहार नव्हता आणि बैठकीत त्यांच्या कानावर हा विषय घालो तर त्या क्षणाला पहिल्यांदा त्यांनी निर्णय घेतला की उजनी जलाशयात 2 कोटीचं मत्स्यबीज सोडायचं. आणि तेव्हापासून आपल्याला एक चांगली वाट आमच्या उजनीत त्यांनी सोडून दिली. त्याचबरोबर जे लहान मासे मारण्याची पद्धत होती त्याच्यावर सुद्धा त्यांनी कलेक्टर साहेब असतील सगळ्या तिन्ही जिल्ह्याचे त्यांना ते लहान मासे मारू नका म्हणून सांगितलं. त्याच्यामुळे परिणाम असा झाला की जिथं 3 वर्षापूर्वी आम्हाला 200-300 रुपये होत नव्हते, आज जर तुम्ही बघितलं इंदापूर भिगवण मच्छी मार्केट तर जवळजवळ 100-150 टन माल यायला लागलाय. म्हणजे होण्यासारखं आम्ही 30-32 वर्ष संघर्ष केला, आम्हाला न्याय भेटत नव्हता, पण त्या माणसाने एका सेकंदात न्याय दिलेला आहे. त्याच्यामुळे भावनिक होणं स्वाभाविक आहे. वडिलांच्या जागी आम्ही त्यांना बघत होतो अख्खी उजनीकर, म्हणून तो भावनिक होण्यासारखंच ही गोष्ट आहे. खरंच एक छोटा निर्णय सुद्धा हजारो लोकांचं आयुष्य कसं बदलू शकतो याचा एक उदाहरणाचा भाग उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावेळेस दाखवून दिला होता. उजनी धरणातील मच्छीमारांचं जे आयुष्य आहे ते थोडंसं अडचणीत किंवा धोक्यात आलं असताना अजितदादांनी कसा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा कसा झाला याविषयी सांगतायत अंबिका मत्स्य व्यवसाय संस्थेचे प्रमुख भरत मल्लाव, वकील आहेत आपल्याबरोबर विशाल मल्लाव, अनिल नगरे आहेत तिथले मच्छीमारांचे पदाधिकारी, त्याचबरोबर तिथले काही मच्छीमार देखील आहेत. विषय आपण जाणून घेतोय. खरं तर अजितदादा, आता आठवणीतले अजितदादा ही मालिका आपण करतोय आणि याच्यामध्ये दादांनी मच्छीमारांसाठी नेमकं काय केलं याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. अगदी आपण एक चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे. महान्यूजच्या वतीने मी तुमचा आभार मानतो. कारण एक विशाल हृदयाचा माणूस आम्ही आमच्या ह्या उजनीकरांसाठी पाहिलेला आहे. कारण जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोकांचे उदरनिर्वाहाचं ज्या उजनीव चालतं आणि भारतामधला सगळ्यात पहिल्यांदा धोरणात्मक निर्णय अजितदादांनी आम्हाला 2023 साली घेतला. त्याचं कारण असं होतं की उजनी जलाशयावर जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोकांचा उदरनिर्वाह चालतो. म्हणजे मच्छीमार, व्यापारी, हॉटेल चालक, मासे तोडणारे, व्यापारी, वाहन चालक असा प्रचंड म्हणजे लोकांचा हा व्यवसाय आहे. गेल्या 28 वर्षामध्ये काय झालं की उजनी जलाशयामध्ये प्रचंड प्रदूषण वाढलं होतं. त्यानंतर लहान जाळ्याच्या सहाय्याने मासेमारी केल्यामुळे अनेक जाती नामशेष झाल्या होत्या. आणि थोडंसं दादांना पूर्वी एक चुकीची त्यांच्यापर्यंत माहिती काही स्थानिक त्यांच्या बगलबच्च्यांनी करून दिली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काही काळात दादांनी आमच्या बाबतीत थोडासा चुकीचा निर्णय घेतला होता की मासे पकडण्याच्या बाबतीत किंवा सोडण्याच्या बाबतीत. मात्र त्याच दादांना नक्कीच ज्यावेळेस त्यातलं खरं पण कळलं त्यानंतर मात्र दादांचं हृदय किती मोठं असतं हे आम्हाला 2023 मध्ये दिसलं. कारण भारतामध्ये पहिल्यांदा उजनी जलाशयामध्ये सरकारमार्फत मत्स्यबीज सोडण्याचं पहिलं वर्ष ठरलं आहे आणि पहिलाच जलाशय ठरला आहे. त्यामध्ये जवळजवळ 2 कोटीचं आम्हाला मत्स्यबीज त्यांनी मंजूर केलं. त्यानंतर 24, 25, 26 मध्ये केलं. अशा सलग 3 वर्षामध्ये जवळजवळ प्रत्येक वर्षी 2 कोटीचं मत्स्यबीज. त्याचबरोबर सोलापूर बाजूकडनं सुद्धा 1,60 लाख अशा पद्धतीचं मत्स्यबीज दिलं. पर्यायाने काय झालं की आमच्या उजनी जलाशयामध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी की 200 रुपयाचा सुद्धा रोजगार आमचा बंद झाला होता. 200 रुपये म्हणजे वडाप ओढलं तर साधारण 200-300 किलो माल यायचा, जाळी सोडलं तर 200-300 रुपये व्हायचे. सगळ्या जाती नामशेष झाल्या होत्या, मासे सापडत नव्हतं. मग हीच बाब घेऊन आम्ही सध्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामांकडे सांगितलं. त्यांना सांगितलं की बाबा अजितदादांना सांगा पूर्वी असं असं झालं होतं, आमच्या लोकांची किती उपासमार चालली. तर त्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नुसतं अजितदादा बैठकीला बसले होते पुण्यामध्ये. तर त्या बैठकीत त्यांच्यापर्यंत आमचा विषय गेला. त्याच्या आधी कुठला पत्रव्यवहार नव्हता आणि बैठकीत त्यांच्या कानावर हा विषय घालो तर त्या क्षणाला पहिल्यांदा त्यांनी निर्णय घेतला की उजनी जलाशयात 2 कोटीचं मत्स्यबीज सोडायचं. आणि तेव्हापासून आपल्याला एक चांगली वाट आमच्या उजनीत त्यांनी सोडून दिली. त्याचबरोबर जे लहान मासे मारण्याची पद्धत होती त्याच्यावर सुद्धा त्यांनी कलेक्टर साहेब असतील सगळ्या तिन्ही जिल्ह्याचे त्यांना ते लहान मासे मारू नका म्हणून सांगितलं. त्याच्यामुळे परिणाम असा झाला की जिथं 3 वर्षापूर्वी आम्हाला 200-300 रुपये होत नव्हते, आज जर तुम्ही बघितलं इंदापूर भिगवण मच्छी मार्केट तर जवळजवळ 100-150 टन माल यायला लागलाय. आम्ही आता गेल्या 2-4 दिवसापूर्वी सर्वे केला, जिथं अख्ख्या सीझनमध्ये पावसाळ्यात 200, 300, 400 फार तर 500 किलो गुगळी येत होती, तिथं आज 2 ते 4 टन रोज गुगळी येते. चिलापी 100-150 टन येते. म्हणजे
जिथं आमचे खाया प्यायचं, जिथं आमचा रोजगार होता तो पूर्णपणे संपला होता. डोळ्यात पाणी येतंय खरंच थोडंसं. कारण त्या बिचाऱ्यांनी इतकं मोठं आमच्यासाठी करून ठेवलं की भारतात असं कधी घडलं नाही. कारण आमच्या इकडे सगळे आता बघा, माझ्या शेजारी पारधी समाजाचे लोक आहेत, ज्यांच्यावर पूर्वी चोरीमारीचा शिक्का होता. आज 25-30 वर्ष झालं त्या उजनी जलाशयात मासेमारी करतात. अशा लोकांना कुठे नोकरी नसतात वगैरे, पण त्या माशाच्या उदरनिर्वाहावर त्यांचा सगळा हा प्रपंच चालतो. त्यांची मुलं आता मोठे शिक्षण झाल्यात, सगळीकडे झाल्यात. म्हणजे पूर्वी आम्हाला इतके आंदोलन करावं लागले होते, इतका संघर्ष करावा लागला होता. जवळजवळ मी 1994 पासून आंदोलन करतो ह्या उजनी जलाशयामध्ये. प्रचंड रस्ता रोको आपण केले. त्यांना एकदा विचारूयात की हे उजनीत मासे सोडण्याच्या मच्छी सोडण्यामुळे काय तुमच्यात फरक झाला? आमचा चांगला झालाय आता फरक. पहिलं मासं पडत नव्हते 3 वर्षे, फारच चिंगळी सगळं गावत नव्हती. खायला जर घरी म्हणलं तरी मासं गावत नव्हती. असेच मोकळी यायचं आम्ही. तर आता फरक पडलाय. चिलापी बी गावती, रहू, कटलं, अनेक मिरगल, सपरनेस ही गावते आम्हाला का अनेक मला एक सांगा, आधी तुम्हाला किती पैसे मिळायचे ना आता किती पैसे मिळतात? साधारणपणे लोकांना कळू द्यात. आता आता भरपूर पैसे भेटतात, पण आधी आम्हाला भरपूर मिळतात म्हणजे पैसे किती मिळतात? मिळतात. आता 1000, 2000, 500 किंवा 1000 असं 2000, 3000, 4000 पत्र बी जातो आम्ही. आधी गाव किती का? व्हायचे? आधी आम्हाला 100-200 रुपये सगळं होत नव्हतं सर. या 4 वर्षापूर्वी. हा 4 वर्षापूर्वी. आता नाही हे पडत नव्हतं. आता त्याच्यामुळं- लय मार- त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला, म्हणजे घरामध्ये काय फायदा झाला? आता भरपूर फायदा झाला. आता माझ्या पोर आहेत ना 15, 16, 17, झालेले आहेत पोरांची. पोरांची. बाहेर शिकायला घालवलेले आहेत. आता आमची प्रत्येकी चांगली झाली. घरदार बांधून हे करून चांगले आम्ही व्यवस्थित राहायला आहेत. आम्हाला असं जर अनेक पिल्लं सोडली ना लय भरपूर मला लय भारी होईल. काय वाटतं दादांनी निर्णय घेतला काय? दादाने लय चांगलं केलंय आता आम्हाला. मास सोडल्याबद्दल, पिल्लं सोडल्याबद्दल लय भारी केलंय आम्हाला. इथनं पुढं मासा आणि दादाचे आता आम्ही मरस तर आता आम्ही नाव काढणार आहे तिचं. दादाने चांगलं मस्त करून गेलाय आम्हाला. पुन्हा एकदा मी भरत शेटकडे येतो. भरत शेट, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ही प्रक्रिया थांबणार नाही असं भरणेमामा सांगतायत, परंतु ही पायवाट किंवा वहिवाट चालू ठेवल्यामुळं मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये नेमके आता ह्या 4 वर्षात काय बदल झाले? नाही, अक्षरशः मी तेच सांगतोय, जिथं रोजगार आमचा संपला होता, हिरावला होता, ह्यामध्ये प्रचंड गुंडगिरी, राजकीय सगळी होती, पण दादांमुळे हे सगळं थांबलेलं आहे. प्रचंड प्रमाणात मासे आता, म्हणजे तुम्ही आत्ताच पाहिलं असाल की जिथं पारधी समाज आहे, ज्यांच्यावर चोरीचा शिक्का असतो, त्यांना जवळ केलं, पण ते मुख्य प्रवाहात आलेत, कारण माशावरच त्यांचा सगळा व्यवसाय चालतो. मुलांचं शिक्षण झालेलं आहे. आमचे तर भोई समाजाचे प्रचंड ह्या उजनी जलाशयात माणसं आहेत. त्यांना मासेमारी व्यतिरिक्त उदरनिर्वाहाचं साधन नाही, जमिनी नाहीत, घरं नाहीत, दारं नाहीत, पण अशांचा व्यवसाय जिथं फार अडचणीत आलता, धोक्यात आला होता. पण दादांनी हे मच्छीबीज सोडल्यापासून आणि त्या मच्छीबीजाची राखण केल्यापासून सध्या तुम्ही बघताय की रोजचा एक माझ्या शेजारी अनिल नगरे आहेत, त्यांना विचारा, रोज 3 ते 4-5 हजार रुपये रोज हातात. तुम्ही अजून खाली पळसदेवच्या खाली गेलं तर रोजचं आणि ही परिस्थिती बरोबर आहे? हो बरोबर आहे सर. हा, 1-4 वर्षापूर्वी मला वाटते 500 रुपये सुद्धा मास सापडत नव्हता, नाही का? ज्यावेळेस दादांनी हा निर्णय घेतला मत्स्यबीज सोडायचा, 1 वर्ष वडप बंद राहिले, त्याच्यामुळे हा आज रिझल्ट आहे. हा, आणि वडप जर कायमस्वरूपी बंद राहिले तर अजून चांगले दिवस येतील. आज दादा नाहीत, काय वाटतंय? नाही 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 बोलू शकत नाही, निशब्द आहे आम्ही, काहीच बोलू शकत नाही. दुःख वाटतंय आम्हाला. हा? दुःख होते, नुसतं नाव घेतलं तरी डोळ्याला पाणी येते आमचं. इतकं चांगलं करून गेला दादा. दादासारखा माणूस नाही येत आता जगात. गोरगरिबाचा वाले होता ते. काय वाटतं विशाल? नाही, जो दादांनी आता जो निर्णय घेतलेला होता, तर दादांच्या अस्तित्वाची नेहमी आम्हाला कमतरता भासेल. कारण का की जी पायवाट जी त्यांनी घालून दिली या उजनीसाठी, आणि ती त्यांच्या स्वरूपाने जे आम्हाला हक्क मिळाले होते, आमचे अस्तित्व जगण्याचे जे प्रश्न, जे आमचे शासकीय जे होते, किंवा जे काय आम्हाला त्यांच्यापासून जे रोजगार निर्मिती झाली होती, आता तो ठाम निर्णय जो घेण्याची क्षमता आहे, जी ताकद आहे, ती त्या व्यक्ती महत्वाशिवाय दुसरं कोणाच्यात नाहीये. त्याच्यामुळं हा निर्णय जरी त्यांनी घेतलेला असला तरी ती कायमस्वरूपी टिकून राहावा, याची थोडीशी खांती किंवा भ्रांती लागलेली आहे. त्यामुळं दादांच्या अस्तित्वाची नेहमी आम्हाला कमतरता नक्की भासेल. शेवटच्याकडे येतो. भरत शेट, दादा नाहीत, काय वाटतंय? दादा नाहीत म्हणजे आपल्या घरातलं वडीलधारी माणूस गेल्याची आम्हाला भावना होते. कारण एवढं सोपं नाही. आमच्या म्हणजे जे वडील
म्हणून आई वडील आपले जे पालन पोषण करतात ते अख्ख्या 1.5-2 लाखांचं पालन करता आमचा गेलेला आहे. कारण त्याच्यामुळे भविष्यात आता आम्हाला परत एकदा भीती निर्माण झाली की परत आम्ही अंधारात जातोय का काय. पण अशा तुम्ही लय माणसांची भावनिक झालाय. भावनिक म्हणजे होण्यासारखं आहे. आम्ही 30-32 वर्ष संघर्ष केला, आम्हाला न्याय भेटत नव्हता, पण त्या माणसाने एका सेकंदात न्याय दिलेला आहे. त्याच्यामुळे भावनिक होणं स्वाभाविक आहे. वडिलांच्या जागी आम्ही त्यांना बघत होतो अख्खी उजनीकर, म्हणून तो भावनिक होण्यासारखंच ही गोष्ट आहे खरंच. म्हणजे भाकरी दिली. भाकरी म्हणजे माझ्या एकट्यासाठी दिली नाही, 1.5-2 लाखांची भाकरी लोकांना जिथं देतो तो माणूस साधा होऊ शकत नाही. म्हणजे असामान्य माणूस आहे तो. म्हणजे त्याच्यामुळे वाईट वाटणं स्वाभाविक आहे. कारण आमची लढाईच त्या गोरगरिबांसाठी होती आणि त्यात त्यांनी एवढा मोठा निर्णय दिल्यामुळे आम्हाला ते वाईट वाटतं की हा माणूस पुढे आम्हाला अजून फार दिवस पाहिजे होता. दुसरी आठवण सांगतो की ज्यावेळेस मी दादांना भेटायला गेलो मशिबीस सोडल्यानंतर, दादा आमचे मशिबीस बघा यायचे तुम्हाला वगैरे, तर त्याच नंतर त्यांना म्हणलं की बाबा आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना फार रत्नागिरी किंवा लातूर या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागतं. दादा आपल्याला बारामती मशिव साहेब एक कॉलेज स्थापन करावं लागेल. तर त्यावेळेस दादांनी त्यांच्या करारी आवाजात मला सांगितलं, अरे तुला इंदापूर कशाला, सॉरी तुला बारामती कशाला, इंदापूरमध्येच कॉलेज देतो. आणि खरंच सांगतो 2 महिन्यामध्ये त्यांनी आता ते प्रस्ताव सादर करायला झाला, तोपर्यंत त्यांची ती दुर्दैवी घटना घडली. ह्याचं एक आम्हाला फार मोठे सल्ले म्हणजे उजनीला सुद्धा त्यांनी भेटायचा आम्हाला शब्द दिला होता, पण म्हणले थोडं व्यवस्थित होऊ दे, सगळे जागे होऊ दे. भिगवणला असताना मला तो शब्द दिला होता की हे तर सगळे मासे आधी वाढू दे आणि मग माझा सत्कार करा. म्हणजे आम्ही सत्कार करायला गेलो तरी त्यांनी थोडं लगेच त्यांनी त्यांच्या जे आपण त्यांच्यातला हजरजबाबीपणा बघतो तो अनुभवला. अरे बाबा आत्ताच नको, थोडं सगळं मासं उद्या तुमचं कल्याण होत्या त्यावेळेस दिवशी मी तुम्हाला येईन. पण नियतीने एवढा मोठा घाला घातलाय की त्यांच्यावरच नाही तर आमच्या सगळ्या गोरगरिबांवर सुद्धा नियतीने आमच्यावर तो घाला घातला असं आम्ही मानतो. उजनीच्या माध्यमातून हजारो मच्छीमारांच्या आयुष्यात प्रगतीचा सूर्योदय उगवणारे अजितदादा मात्र आज नाहीत. पण अजितदादाने घालून ठेवलेली वहिवाट मात्र मी कायम चालू ठेवणार असं कृषी मंत्री भरणे सांगतायत. एकंदरीत माणसांच्या आयुष्यात एक प्रश्न किती मोठा निर्णय घेऊ शकतो आणि किती त्या लोकांचं कल्याण करू शकतो हे या मच्छीमारांच्या सांगण्यातून आपल्याला पाहायला मिळतं. आठवणीतले अजितदादा आहेत ते असे.